करत असताना सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या किचनमध्ये आपल्या अन्नपूर्णा देवीची पूजा करायला हवी. तसंच मी करत आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे एवढा पाऊस चालू आहे ना, खूप पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे मी बाहेर नाही जाऊ शकले आज. मला आज मंदिरात जाण्याची इच्छा होती, पण एवढं पाणी भरलं आहे की बस खूपच सारं. तर त्याच्यासाठीच मग माझ्याकडे फुलं वगैरे काहीच नाही आहेत. तर मग म्हटलं आता पूजा कशी करायची? तर परत म्हणलं जाऊ दे, जे आपल्यापाशी ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यापासूनच आपण देवाची पूजा करूया. तर सगळ्यात पहिलं मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतली. मूर्तीला जे काही माझ्याकडे पंचामृत तर नव्हते, पण दही आणि आपलं जल, नंतर हळद याच्यापासूनच मग मी देवाला अंघोळ घातली देवीला. आणि जे काही होतं त्याच्यातच मी बोलले की देवी समाधान मानून घे, आज खूपच साऱ्या अडचणी आहेत तरीसुद्धा मला ही पूजा करायची आहे. तर मग मी केली. पण जाऊ दे, काही नाही, हरकत नाही. कारण प्रत्येक गोष्ट आपल्यापाशी उपलब्ध प्रत्येक वेळेस असते असं काही नसतंच. कधीतरी अडचणी कधीतरी येतच असतात. तर मी याच्यापासूनच जे आहे त्याच गोष्टीपासून मी देवांची पूजा करून घेतलेली आहे. नंतर अन्नपूर्णा देवीची पूजा झाल्याच्यानंतर मग माझ्याकडं दगडाची अशी महादेवाची पिंड आहे. मग मी त्या पिंडीलाच जलाभिषेक केला. नंतर दह्याने स्नान घातले आणि हळदसुद्धा वर वाहिलेली आहे. कारण हळदीला आपल्या इथं भंडारा असं म्हणतात आणि भंडारासुद्धा देवाला वाहिलेला चालतो, म्हणून मी भंडारा वाहिला. त्याच्यानंतर माझ्याकडे ही स्वामी सेवेची जे माळ आहे जपाची, ते नंतर मी माझ्याकडे रुद्राक्षाची माळ नाही आहे तर मी हेच माळ वापरते. तर नंतर मी विभूतीसुद्धा महादेवांना लावून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे जे कुंडीमध्ये माझ्याकडे फुलं होते तेच मी वाहिलेले आहेत. सदाबहारचे सफेद कलरचे देवाला फुलं होते, तर ते माझ्याकडे सफेद कलरचे फुलं होते. गंध अक्षदा वाहून घेतल्या मी. आणि जे काही असेल देवा, माझ्याकडून चूक भूल माफ असो. आजच्या दिवशी साधारणशी पूजा स्वीकार करा आणि देव स्वीकारसुद्धा करतात हो. नंतर धूप अगरबत्ती लावून मी माझी साधी आणि सिंपलशी अशी पूजा करून घेतली. नंतर जे मी कलशामध्ये नारळ ठेवलेला आहे तर त्या नारळाला असं गोल हळदीनं व्यवस्थित करून घेतलं, म्हणजे गंध लावून घेतला आणि वर कुंकाचा छोटासा टिकला दिला. त्याच्यानंतर त्या नारळाची शोभासुद्धा किती वाढते बघा. प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्याकडे काय आहे काय नाही हे गोष्ट गरजेची